बारामतीमध्ये मिटकरींसोबत स्टेज शेअर करण्यास नकार दिला होता। मेधा कुलकर्णींनी बारामतीमधल्या एका कार्यक्रमाचा किस्सा सांगितलेला आहे। पुरोहिताची मंत्र्याची चेष्टा करणाऱ्यासोबत स्टेजवर बसणार नाही अशी भूमिका घेतलेली होती। माझ्या भूमिकेनंतर मिटकरी कार्यक्रमाला आले नाहीत असं कुलकर्णी यांचं म्हणणं आहे। मेधा कुलकर्णींच्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा पलटवार सुद्धा आहे की अशा वक्तव्यामुळे राज्यघटनेबाबतच्या शंकेला दुजोरा मिळेल असं मिटकरींचं म्हणणं आहे। एका बारामतीच्या कार्यक्रमाला अमोल मिटकरी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते। मी म्हटलं मी स्टेजवरच नाही जाणार। आपल्या पुरोहितांची चेष्टा करणाऱ्या, आपल्या मंत्र्यांची चेष्टा करणाऱ्या, मम्मा मार्या समन्वया मी म्हणणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर मी स्टेज शेअर करणार नाही म्हणजे नाही। शेवटी ते निघून गेले, ते नंतर आलेच नाही। युवक मेळावा होता। त्या युवक मेळाव्याला आमचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण पण होते। ते आणि मी एका गाडीमध्ये गेलो। त्या अगोदरच ह्या सन्माननीय सदस्या त्या स्टेजवर बसलेल्या होत्या आणि जेव्हा आयोजकांकडून मला कळलं की अशा अशा सदस्य स्टेजवर बसलेले आहेत तेव्हा मी त्यांना स्वतः सांगितलं की अशा लोकांसोबत मला स्टेजवर बसायचं नाही जे स्वतःला एका समाजापुरते समजतात। जर तुम्ही जबाबदार नागरिक आहात तर कोणी एका समाजाचे असू शकत नाही। त्याच्यामुळे मीच तिथून निघून गेलो आणि ह्या संबंधित व्यक्ती तिथं बसून राहिल्या आणि इतक्या दिवसानंतर त्यांना त्या आठवणीला उजाळा देताना समोर बसलेल्या लोकांच्या टाळ्या मिळवणे आणि खुश करणे याकरता त्यांनी केलेलं वक्तव्य आहे। एका पदावर असताना ते फक्त एका समाजाच्या ध्येय धोरणासाठी काम करत असतील तर हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाला छेद देण्याचा प्रकार आहे आणि जर असंच चालू राहिलं तर मला असं वाटतं जनतेच्या मनात जी शंका आता राज्यघटनेबद्दल यायला लागली त्याला अधिकृत दुजोरा मिळेल। त्यामुळे यांनी केलेलं वक्तव्य साफ चुकीचं, साफ खोटं आहे। त्यांनी त्यांच्या समाजाची माफी मागावी कारण त्यांनी केलेलं वक्तव्य हे समाजाचं दिशाभूल करणार आहे। स्टेजवर त्या आल्या होत्या असं नाही, मी स्टेजवर गेलो नव्हतो हे मात्र